13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांती, 15ला किंक्रांती. भोगीमध्ये बघा पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण इंडियामध्ये ही सब्जी बनवली जाते. पूर्ण मिक्स भाज्या केल्या जाते. ते आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी संक्रांती विकत घेतलेले जाते. संक्रांत कुठल्या कलरची राहते सर? काळ्या कलरची. तर ते सुहागन स्त्रियांनी किंवा कोणीही तर ते मकर संक्रांती ज्यावेळेस आपण खरेदी करून घरी घेऊन येतो त्यावेळेस तिच्या घरात पूजन होते सर. आणि ते पूजनला फक्त आणि फक्त ती बाजरीची भाकरी आणि या मिक्स भाज्या त्याचाच नैवेद्य दाखवला जातो. कारण बाजरीची भाकरी याच्या मागे अंधश्रद्धा काही नाही सर. बाजरी ही गरम चीज आहे, म्हणजे हे थंडीचे दिवस असते त्या आणि ह्याच्यामध्ये बाजरी खाणं गरजेचं असतं. हे कशासाठी येते सर? शेतकऱ्याच्या शेतात ज्या पिकते त्या भाज्या, त्या भाज्यापासून शेतकऱ्यांना फायदा व्हावा. ती भाजीचा नैवेद्य म्हणून आपण भोगीला ते नैवेद्य दाखवतो. आणि ती काळी संक्रांत, काळा कलर म्हणजे नजर दोष पासून वाचवणारा कलर म्हणजे काळा. बरोबर. स्त्रिया पायात काळा धागा बांधते ते कशासाठी? नजर दोषासाठी. तर ती संक्रांत काळ्या कलरची राहते. प्रत्येक ठिकाणी काळ्या कलरची संक्रांत. आपल्या महाराष्ट्रात कुठेही जावा तुम्ही काळी संक्रांतच. आणि त्या संक्रांतीला तो जर नैवेद्य दाखवला तर शेतकऱ्याच्या शेतातील पिकांना, शेतातील जे पण उत्पन्न येते त्याला नजर लागू नये म्हणून ते शेतकरी त्या शेतकऱ्याच्या घरातील जी स्त्री आहे तो नैवेद्य शेतात पिकलेले. आता काय प्रत्येकाला शेती नाही, मार्केटमधून पण आपण ते आणू शकतो. आणि तो नैवेद्य तो भोगी दिवशी त्या संक्रांतीला तो नैवेद्य दाखवलेला जातो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.